या दुपारच्या सत्रात स्वागत करते आणि आमच्या सादरीकरणाच्या पूर्वी आमच्या सादरीकरणाशी संबंधित काही गोष्टी सांगते। मूल्य शिक्षण जे आहे तर ते दरवेळेला आवर्जून आपण मूल्य रुजवावी लागतात असं नाही, काही मूल्य आपण प्रसंगानुरूप रुजवत असतो आणि प्रत्येकच शिक्षक फक्त आम्ही हे सादर करतोय पण आपल्यापैकी प्रत्येकच जण याच पद्धतीने मूल्य रुजवण्याचा प्रयत्न करत असतात। त्यात एक सहजता असते आणि प्रसंगानुरूपता ती असते, तर ते आम्ही आज सादर करणार आहोत। श्रमप्रतिष्ठा हे मूल्य आम्ही घेतलेलं आहे आणि या श्रमप्रतिष्ठेला पूरक अशा पद्धतीचं आमची तासिका असणार आहे। चला मुलींनो, चला लवकर, मधली सुट्टी भरली, चला बसून घ्या। इकडून या तुम्ही तिघी जणी, तिथली जागा सोडून बसा, दरवाजात बसू नका कोणी सुद्धा, बाहेरून येणारा त्रास होतो। चला या इकडे। आणि सगळ्यात महत्वाचं छान, चला मधली सुट्टी संपलीये, डब्बा संपवलाय सगळ्यांनी? हो। सगळ्यांनी खाल्लाय? हो। स्मिता, डब्यात काही शिल्लक आहे? नक्की? अर्चना, तू पाहिलास तिचा डब्बा? तिने डब्बा खाल्ला बाई बरं का, पण ती काय घरी काय करते माहिती का, तिच्या आईने सांगितलं ती जेवतच नाही, खात नाही म्हणूनच अशी बाळून चाललीयस माहिती का? असं करायचं नको, असं करायचं नाही स्मिता, डब्बा संपवायचा। कारण आपण जे जेवण करतो ते जेवण शेतामध्ये पिकवण्याचं काम शेतकरी करत असतो, त्याला किती मेहनत घ्यावी लागते शेतात पिकवत असताना। त्याचबरोबर कष्टकरी लोक असतात, त्यांना सुद्धा त्या मालाची ने-आण करणं याच्यासाठी कष्ट सोसावे लागतात। त्याच्यानंतर आपल्या घरी ते आणत असताना आपल्या आईबाबांना सुद्धा पैसे खर्च करावे लागतात, ते काय फुकट येतात? त्यासाठी त्यांना सुद्धा कष्ट करावे लागतात। आणि सकाळी उठून आई तुझ्यासाठी डब्बा करून देते की नाही, मग तिला सुद्धा कष्ट पडतात। या सगळ्या कष्टाची किंमत आपल्याला असली पाहिजे आणि म्हणून डब्यात अजिबात काही सुद्धा टाकायचं नाही। कुरकुरे वगैरे आणायचे नाही आता इथे सगळे असं झालं नाही पाहिजे। आज मधल्या सुट्टीत काय झाले माहिती का तुम्हाला? ही आहे की नाही, तिने प्रियंकाने आज सगळा डब्बा खरकट सांडलं होतं, मी तिला म्हणलं उचल। हो बाई, खूप सांडलं होतं, तिने खूप सांडला होता बाई, पण ते बापरे सांडलं होतं। का नाही उचललंस तू? बाई ते किती घाण असतं, ते उचलायला मला खूप कंटाळा येतो। घाण होतात ना माझे। पण सांडलं कोणी होतं? मी सांडलं होतं, पण ते माझं सांडलं तर तुला उचलायची लाज कशामुळे वाटायला पाहिजे? पण ते माझं काम नाहीये ना मॅडम। मग कुणाचं काम आहे? ते आपल्या शाळेत जे शिपाई मामा असतात त्यांचं काम आहे, ते माझं काम नाहीये असंच म्हणते, रोज असंच म्हणते। काय झालं स्मिता, काय म्हणतेस? मी जेव्हा वर्ग झाडत होते ना तेव्हा प्रियंका मला चिडवू लागली। काय म्हणाली? की हे झाडणं तुझं काम नाहीये, ते शिपाई बरोबर असं म्हणतात प्रियंका? झाडतात ना वरून। अगं शिपाई मामांचं काम आहे का पण ते? एकट्या शिपाई मामांनी करायचं काम आहे? शाळा फक्त शिपाई मामाने स्वच्छ करायची असते का? हा तेच म्हणतेय मी, शाळा स्वच्छ करणं हे काय शिपाई मामांचंच काम आहे? आपणही स्वच्छ ठेवायला पाहिजे। आपण आपल्या परिसर विषयामध्ये आपण तेच शिकलो की आपला परिसर आपणच स्वच्छ ठेवायला पाहिजे। अगदी बरोबर आहे। बघा, तुम्ही सगळ्यांनी नीट पाहिलं पाहिजे, आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे। तुम्ही नीट बघितलंय का, आपल्या आजूबाजूला खूप सारे प्राणी फिरत असतात, अनेक प्राणी आपण पाळत सुद्धा असतो। तुम्ही जर त्यांना कधी फिरायला घेऊन गेलात तर तुम्ही पाहिलं असेल की ते प्राणी जेव्हा एखाद्या ठिकाणी त्यांना बसायचं असेल तर काय करतात, ते आधी ती जागा स्वच्छ करतात। हो टीचर, माझ्याकडे कुत्रा आहे ना टायसर, मग तो असाच करतो, आम्ही फिरायला गेलो ना की लगेच ती जागा उकरतो तिथे खाली बसतो, पण असं घाण ठिकाणी बसत नाही। तू सांगतेस ते अगदी बरोबर आहे, पण असं कानात कुचकुच करायची नाही, सगळ्यांच्या समोर नीट हात वर करून सांगायचं। आलंय लक्षात? हा, तर आपण पण लक्षात ठेवलं पाहिजे, आपला परिसर आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे।
तरच तो स्वच्छ राहील आणि आपलं पण आरोग्य चांगलं राहील. अगदी बरोबर बाई. हो बाई, तुम्ही गाडगे महाराजांच्या धड्यामध्ये सांगितलं ना, गाडगे बाबा ज्या गावामध्ये जायचे तो गाव आधी स्वच्छ झाडायचे आणि काय म्हणायचे, हे विश्वची माझे घर असं समजायचे. म्हणजे काय नेमकं तुला काय सांगायचंय? हे विश्वाची घर माझे घर म्हणजे काय? मला एक सांग, तुझ्या घरामध्ये कचरा पडला तर तू काय करतेस? मी ते स्वच्छ करते, साफ करते आणि तो कशामुळे? कचरा कुटीमध्ये टाकते. पण कशामुळे? कारण ते माझं घर आहे ना, आणि माझं घर स्वच्छ करणं ही माझी जबाबदारी आहे. अगदी बरोबर. तसं गाडगे महाराज म्हणायचे की हे सगळं विश्व म्हणजे माझं घर आहे. आणि मग आपलं घर आपण घाण करतो का? नाही. आपण ते स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो. तर असंच आपण सगळ्यांनी आपला आजूबाजूचा परिसर सुद्धा स्वच्छ ठेवला पाहिजे. आल्या लक्षात सगळ्यांच्या? मग आता इथून पुढे आपण सगळे घाण नाही करणार. हो ना. बर, आता आपल्या घरात जर तुझ्या घरात जर कचरा पडला तर तू जसा कचरा कुंडीत टाकतेस तसं शाळेत झालं तर काय करशील? कचरा कुटीमध्ये टाकते. शाबास, अगदी बरोबर. मला एक सांगा, आता याच्यातून तुम्हाला काय लक्षात आलं बरं? आपण स्वतःच आपलं घर, आपला परिसर स्वच्छ करायचा. अगदी आणि बरोबर. आपली आई ना टीचर आपलं घर किती स्वच्छ ठेवते, धुणं धुते, घरकटी भांडी घासते, स्वयंपाक बनवते आपल्यासाठी, सगळं घरातलं घाण असलेलं उचलते. बरोबर तर मग आपण पण तसं करायला पाहिजे ना. बरोबर. आणि आपलं शाळा स्वच्छ मी करायचं सांगू का? का एक बाई, हा. आपल्या शाळेमध्ये जे वॉशरूम साफ करायला मामा येतात की नाही, हा, ते येतात म्हणून तर आपली शाळा स्वच्छ आहे. अगदी बरोबर आहे. जे अगदी खालपासून मुळापासून जे वरपर्यंत स्वच्छता करतात या सगळ्यांचं योगदान याच्यामध्ये महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवायचं, कोणतंच काम हे कमी महत्वाचं नसतं, हलकं नसतं. कुठलंच काम कमी नाही. त्याच्यामुळे काम करायला लाजायचं नाही, सगळ्यांनी काम करायचं. मोदीजी पण झाडतात की. अगदी बरोबर. मोदीजी सुद्धा झाडतात, गांधीजी सुद्धा झाडायचे. त्याच्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे. फोटो पाहिला होता. फोटो आता तुम्हाला सगळ्यांना मी एक काम देणार आहे. आजचा तुमचा गृहपाठाचा आहे की तुम्ही सगळ्यांनी आज घरी जायचं आणि घरी गेल्याच्या नंतर आपल्या आईला एका कामामध्ये मदत करायची आणि तो फोटो आपल्या वर्गाच्या ग्रुपवर टाकायचा. आले लक्षात? नाटक करायचं नाही, फक्त फोटो पुरतं काम दाखवायचं नाही, खरोखरीच काम करायचं. मी सगळ्यांच्या आईला विचारणार आहे. हा, काय झालं? बाई, मला आता तुमचं सगळ्यांचं म्हणणं पूर्ण पटलेलं आहे. शाबास. आणि मी आता इथून पुढे खरकट सांगणार नाही, आणि जरी सांडलं ते कचरा कुंडीमध्ये टाकतो. शाबास. कारण कोणतेही काम कमी महत्वाचं नाही. आणि स्वच्छता ही आपल्यात होतं ना, की कुठल्या कचरा कुंडीत काय टाकायचं ते. हा. कोणत्या टाकायचं? आता बघा, निळ्या कलरच्या डबा सांडलेला, निळ्या कलरच्या डस्टबिन मध्ये डबा अगदी सांडलेला. बरोबर आहे. आता मी तुम्हाला असंच गट कार्य देणार आहे. त्यासाठी आधी आपल्याला गट करायचे आणि गट करत असताना व्यवस्थित मी करायचं नाही. तुमच्या तिघींचा एक गट होईल आणि तुमच्या चौघींचा एक गट होईल. कशामुळे असं केलं आज आपण? खेळायला खेळायला जायचं मॅडम, खेळायला जायचं. गट कार्य करायचं आहे. आज आपण सगळेजण मिळून आपली पूर्ण शाळा स्वच्छ करणार आहोत. या तिघी जणींचा गट शाळेचं मैदान स्वच्छ करतील. विद्या, गोंधळ घालायचा नाही. तुम्ही चौघी जणींनी वर्गाच्या समोरचं सगळं आवार स्वच्छ करायचं. आले लक्षात? निळ्या डस्टबिन मध्ये कुठला कचरा टाकणार? डबा सांडलेला टीचर. शाबास. जे काही खरकट आणि ओला कचरा आहे तो सगळा काढायचा. आणि हिरव्या डस्टबिन मध्ये काय टाकणार? शाबास. वैसे फाड टाकणार. फाडून टाकू नका फक्त. नाही. हा. जी फाटलेली आहे तीच फक्त गोळा करून सगळ्यांनी टाकायची. चला आता शिस्तीत आपापल्या गटाने वर्गाच्या बाहेर चला आणि आपलं गट कार्य पूर्ण करा. हा. तुम्ही घरी जाऊन फोटो टाकायचा आहे. बाबांचा नाही, तुम्ही काम करतानाचा. चला आता लवकर टाका. कचरा गोळा करायला जायचं. चला.